महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली। 25 मे 2024 रोजी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच सेफ फूड, सेफ ट्रक, सेफ महाराष्ट्र या मोहीम सुरू केली। अल्पावधीत त्यांनी राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, प्रतिबंधित पदार्थ आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली। त्यांच्या या मोहिमेची सुरुवात पतंजली समूहाच्या दिव्य फार्मसीवरील कारवाईने झाली। पुणे, मुंबई, नाशिक इतर शहरांमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये लाखो रुपयाची उत्पादने जप्त करण्यात आली। यामध्ये दृष्टी, आय ड्रॉप आणि इतर काही औषधींचा समावेश होता। यापूर्वी संबंधित उत्पादनाबाबत न्यायालयीन निरीक्षण आणि वाद निर्माण झाल्याने त्यामुळे या कारवाईची राज्यभर चर्चा झाली। तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात राज्यातील 195हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाई दरम्यान 123 गुन्हे दाखल करण्यात आले आणि जवळपास 192 आरोपींना अटक करण्यात आली होती। एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्यामुळे प्रशासन आणि व्यापारी क्षेत्रात खळबळ माजली। पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोकण विभागातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या। विशेषतः पुण्यातील सोमवारपेठ, बुधवारपेठ, कोथरूड, हडपसर आणि इतर भागामध्ये खवा, पनीर, चीज आणि तुपांचे मोठे साठे जप्त करण्यात आले आहे। तपासणी दरम्यान काही उत्पादनांमध्ये निकृष्ट दर्जाची रसायने वापरल्याचं समोर आलं। हजारो किलो पनीर, खवा, तूप जप्त करण्यात आला। अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत अनेक पदार्थ आरोग्यास घातक असल्याचे निदर्शनास आले। सातारा, कराड, जावळी इतर भागामध्ये फरसाण, शेव आणि तुपाच्या उत्पादनावर कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, आरोग्यास अपकारक पदार्थ जप्त करण्यात आले। एकूण जप्तीची किंमत कोटीच्या घरात असल्याचं सांगितलं जाते। या मोहिमेमुळे अनेक मोठ्या व्यापाऱ्यांवर आणि भेसळखोरीवर कारवाई करण्यात आली। याच काळात तपास अधिक खोलवर गेल्यानंतर काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे समोर येऊ लागल्याची चर्चा सुरू आहे। भेसळीच्या साखळीत मोठ्या आर्थिक हितसंबंधाचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला गेला। त्यामुळे या मोहिमेचे महत्त्व अधिक वाढले। कारवाई दरम्यान तुकाराम मुंढे यांनी डेअरी उद्योजकांशी संबंधित प्रतिनिधींची बैठक घेतली आणि दुधातील भेसळ पूर्णपणे थांबवण्याचा इशारा दिला। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात कोणती तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त त्यांनी केले। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला। अनेक मोठे सेलिब्रिटी विविध उत्पादनाची जाहिरात करतात। त्यांच्या लोकप्रियतेचा लाखो लोक त्यांच्या उत्पादनाविषयी ठेवतात। मात्र एखादे उत्पादन भ्रामक, भेसळयुक्त किंवा आरोग्यास अपायकारक आढळल्यास केवळ उत्पादक कंपनीच नव्हे तर जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी असल्याचं ठरवली जावी असा मुद्दा त्यांनी मांडला। त्यामुळे काही प्रसिद्ध सेलिब्रिटी विरोधातही कारवाई होऊ शकते अशा चर्चांना उधाण आले। यामुळे मोठ्या कंपन्या आणि जाहिरात क्षेत्रातही चिंता निर्माण झाली आहे। या मोहिमेची आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिकांचा सहभाग। तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की कारवाई केवळ ही काही दिवसाची मोहीम नसून दीर्घकालीन उपक्रम आहे। नागरिकांनी संशयास्पद अन्नपदार्थ, औषधे किंवा भ्रामक जाहिरातीबाबत माहिती दिल्यास प्रशासन तात्काळ कारवाई करेल। यासाठी टोल फ्री क्रमांक, ईमेल सुविधा आणि भविष्यात मोबाईल ॲपची सुविधा देखील करण्यात येणार आहे। त्या नागरिकांनी फोटो, व्हिडिओ आणि इतर पुरावे थेट प्रशासनाकडे पाठवावेत। त्यामुळे भेसळयुक्त लढ्यात सामान्य नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे। ग्राहकांनी स्वतः जागरूक राहण्याची गरज आहे। कोणतेही अन्नपदार्थ किंवा औषधी खरेदी करताना त्यावरील FCCI परवाना क्रमांक, उत्पादक तारीख, कालबाह्यतेची तारीख इतर तपासणी आवश्यक आहे। पदार्थाचा रंग, वास किंवा गुणवत्ता संशयास्पद वाटला त्याचा वापर टाळावा। केवळ जाहिरातीवर किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या प्रचार विश्वास न ठेवता वस्तूंची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे। काही घरगुती चाचण्यांच्या मदतीने प्राथमिक स्तरावर भेसळ ओळखता येऊ शकते। संशयास्पद बळी आढळल्यास संबंधित प्रशासनाने तक्रार नोंदवणे आवश्यक आहे। तुकाराम मुंढे यांनी कारवाईने एक स्पष्ट संदेश दिला की कायद्यापुढे कोणीही मोठा नाही। भेसळ करणारे व्यापारी, बनावट औषध विक्रेते, प्रतिबंधित पदार्थाचा व्यापार करणारे किंवा लोकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणारे कितीही प्रभावशाली असले तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। या मोहिमेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण, बाजारातील पारदर्शकता आणि प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होऊ शकते। महाराष्ट्रातील नागरिकांनी जागरूक राहून या मोहिमेला सहकार्य केल्यास भेसळमुक्त आणि सुरक्षित बाजारपेठ निर्माण करण्याचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते।